खोपोली शहरातील भव्य तिरंगा पदयात्रा उत्साहात संपन्न. शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. भारत माताच्या जयघोषाने दुमदुमले खोपोली शहर. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत भाजप, कर्जत व खोपोली विधानसभा मतदारसंघाच्या वतीने खोपोलीत भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. खोपोली शहरातील फायर ब्रिगेड बाजारपेठ येथून सुरू झालेली ही पदयात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौकापर्यंत काढण्यात आली. हातात तिरंगा, ओठांवर भारत मातेचे जयघोष आणि देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमलेले संपूर्ण परिसर पाहायला मिळाले. अशा उत्साहपूर्ण वातावरणात नागरिकांनी या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या पदयात्रेला भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, खोपोली नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष तथा विधानसभा संयोजक विक्रम साबळे यांच्यासह भाजप ज्येष्ठ नेते दीपक बहिरे, महिला मोर्चा प्रदेश नेत्या मृणाल खेडकर, भाजप नेते किरण ठाकरे, भाजप नेते राजेश भगत, भाजप नेते मनीष खवळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नगरसेवक किशोर पाटील, नगरसेविका सानिया शेख, नगरसेविका प्रतीक्षा रेटकर, नगरसेविका अश्विनी अत्रे तसेच अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सदस्य साबिर शेख, खोपोली शहर शहराध्यक्ष अजय इंगुलकर, व्यापारी सेलचे संजय तन्ना तसेच भाजप खोपोली भाजप मंडळाचे विकास नाईक, विनायक मांडपे, अल्पसंख्याक नेते मोहसिन शेख, दिलीप पवार, सूर्यकांत देशमुख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारत माता की वंदे. आपल्या देशाचा मान, सन्मान, अभिमान असा तेव्हा ठेवण्यासाठी याच्या पुढेही आपण अशाच पद्धतीच्या देशहिताच्या, राष्ट्रहिताचे कार्यक्रम सगळेजण राबवणार आहोत. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी 9 तारखेपासून 15 तारखेपर्यंत हर घर तिरंगा याचं अभियान केलेलं आहे आणि प्रत्येकाच्या घरावर आपला तिरंगा ध्वज 13, 14, 15 तारखेला डौलाने फडकवला पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून मग खोपोली नगर परिषद असेल, ग्रामपंचायती असेल, जिल्हा परिषद असेल, सगळ्यांकडनं आपल्याला तिरंगा ध्वज उपलब्ध करून दिलेला आहे. आणि ज्या ज्या नागरिकांना तिरंगा ध्वज पाहिजे असेल तर भारतीय जनता पार्टीचा इथे उपस्थित असलेला प्रत्येक कार्यकर्ता, तुम्ही कोणालाही संपर्क साधा, प्रत्येकाला ध्वज आम्ही उपलब्ध करून देऊ. देशाकरिता ज्यांनी आपलं जीवन समर्पित केलं अशा आपल्या या कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक उपस्थित आहेत. आपल्या देशाचे सैनिक, माजी सैनिक उपस्थित आहेत. तर त्यांचा आपण या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. त्यानंतर भाऊसाहेब भोसले साहेब, मोदी साहेब, त्याच्यानंतर शरद विचारे साहेब, AK शिंदे साहेब, संजयजी वाघमारे साहेब, प्रल्हाद बच्चाव साहेब, हवालदार विकास दंडोते साहेब, उल्हास लाडे साहेब, अविनाशजी भोसले साहेब, प्रवीणजी सावंत साहेब, शैलेश मांगले साहेब, दत्ताराम कदम साहेब, त्याच्यानंतर सुरेशजी पिनळे साहेब. आणि आज या कार्यक्रमाला आपल्या इथं माजी सैनिक उपस्थित आहेत, युद्धवीर उपस्थित आहेत, तसेच भूज हास्य क्लबचे अध्यक्ष सन्माननीय बाबूभाई ओसवाल इथं उपस्थित आहेत, ज्येष्ठ नागरिक संघाचे घोडके सर इथं उपस्थित आहेत, पत्रकार संघटना इथं उपस्थित आहे, पोलीस मित्र संघटना इथं उपस्थित आहेत, RSS चे कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत, विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत, उर्दू शाळेचे विद्यार्थी इथं उपस्थित आहेत, तसेच माध्यमिक शाळेचे विद्यार्थी इथं उपस्थित आहेत, तसेच विविध सेवा संघटनेचे कार्यकर्ते, पत्रकार हे सर्व इथं उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांचे आयोजक या नात्याने आपल्या सर्वांचे आभार मानतो.